नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। जिल्ह्यातील 19 गावातील लाभार्थ्यांना स्वामित्व योजनेअंतर्गत सनदचे करण्यात आले वाटप। धुळे जिल्ह्यातील 19 गावातील ग्रामस्थांना आज मान्यवरांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला। प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले। त्यात धुळे जिल्ह्यातील 19 गावातील 16 ग्रामस्थांना मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आले। कार्यक्रमासाठी आमदार मंजुळाताई गावित, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा अधिकारी जितेंद्र पापडकर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उप जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक अधिकारी एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीच्या प्रत्येक गावागावामधल्या सगळ्या प्रॉपर्टीचं ड्रोन फ्लाइंग करून घेऊन मागच्या 4 वर्षांमध्ये एवढी मोठी गावं पूर्ण करणे हे फार मोठं चॅलेंजिंग काम आहे। म्हणजे याला काही असं एवढं सोपं काम नाही आहे। जेव्हा याची सुरुवात झाली ते 2020ला जेव्हा आम्ही हिंगोलीला कलेक्टर होतो, आम्हाला वाटलं आता चालतो आता 10-15 वर्ष, जसं आता सातबाराचं आमचं कम्प्युटरायझेशन 10-15 वर्ष चालू होतं तसं आता हे बोलते चालेल इतके दिवस, परंतु आज बघा आज त्याचं फायनल स्वरूप त्याला फायनलिटी त्याला इतक्या वेगाने ते देत आहेत। याचा अर्थ असा आहे की ही जी काही टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजीचा फार मोठा इम्पॅक्ट आपण घेऊन याच्यामध्ये आपण काम करतोय। मला वाटतं की आपल्या जिल्ह्यात देखील हे काम आम्ही वेळेच्या आतमध्ये आपण पूर्ण करणार आहोत। सर्व ठिकाणचं आमचं आता वितरणाचं काम पण सुरू झालंय। माझी फक्त या निमित्तानं धुळे जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना, ग्रामीण भागातल्या ज्यांना ज्यांना आता आम्ही वाटप करतो आहोत त्या सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की आपण याचं हे प्रॉपर्टी कार्ड आपल्याकडे घ्या। आता आमच्याकडे लोक आता अशी परिस्थिती व्हायला लागली की आता मला लोकांना घरोघरी जाऊन ते द्यायला लागत आहे की तुम्ही हे घ्या, तुमच्या कागद तुमच्याजवळ ठेवा। ते लोक म्हणतात नाही आम्हाला नाही पाहिजे, कारण त्याची फी आहे थोडीशी, त्याची काय नॉमिनल फी आहे, काही 200-400 रुपये, काय 400-500 रुपये, पण ते फी सुद्धा लोक भरायला तयार नाही। जेव्हा काम पडेल तेव्हा बघू म्हणतात आम्ही। असं करू नका। फक्त याचं कारण असं की हा तुमच्याकडचा व्हॅलिड असलेला कायदेशीर पुरावा तुमच्या प्रॉपर्टीचा तुमच्याकडे राहणार आहे।